रत्नागिरीमधील चर्चेत असलेली नगर परिषद म्हणजे राजापूर नगर परिषद 9 वर्ष निवडणूक झाली नाही, त्यामुळे राजापूरचा विकास करायचा आहे असं आश्वासन महाविकास आघाडीकडून दिलं जातंय। तर घराणेशाही मोडीत काढायची आहे असं आवाहन महायुतीने केलेलं आहे। पाहूयात। रत्नागिरीतली राजापूर नगर परिषद चर्चेत। 15 वर्षांनंतर हुस्न बानो महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचाराचा वेगही वाढलाय। रत्नागिरीमधील राजापूर नगर परिषद सध्या चर्चेत आहे। त्याचे कारण आहे इथे माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष राहिलेल्या काँग्रेसच्या हुस्न बानो खलिफे पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। 15 वर्षांनंतर जरी त्या रणसंग्रामात उतरल्या असल्या तरी प्रशासकीय आणि सामाजिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे। या जोरावर आपण जिंकून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडी मार्फत आम्ही लढतोय, त्यामुळे आमच्यात सगळा चांगला सलोखा आहे, त्याबाबतीत प्रश्नच नाही। आणि आमची निवडणूक जी आहे ती मूळ म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे। आमच्या निवडणुकीमध्ये काही राजकारण नाही, काही असं इतर प्रकारचे काही आम्ही आश्वासना न देता शहराचा विकास करू या एका आश्वासनावर आम्ही या ठिकाणी लढाई लढतोय। आणि माझं जे मागची काम होतं मागील काही वर्षापूर्वीचं नगराध्यक्ष पदाचं, त्यावेळी मी केलेली विकास कामं लोक अजूनही विसरेल नाहीत। त्यामुळे राजापूर शहरवासीय पुन्हा एकदा मला बहुमताने प्रचंड मताधिक्याने निवडून देतील याबद्दल मला खात्री आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार तगडा असला तरी आव्हान देण्यासाठी महायुतीनं श्रुती ताम्हणकरांना रिंगणात उतरवलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली आहे। राजापुरातली घराणेशाही आपल्याला मोडून काढायची आहे आणि विकासाचं राजकारण करायचंय, त्यामुळे राजापूरचा विकास हेच आमचं व्हिजन आहे असं महायुतीच्या उमेदवार श्रुती ताम्हणकर यांनी म्हटलंय। राजापूर नगर परिषद मध्ये एक 17-18 वर्ष घराणेशाही चालू आहे, ती आधी आपण मोडीत काढायची आहे। आणि आपलं विजन राजापूर शहराचा विकास हे विजन घेऊन आम्ही सगळे उतरलेलो आहोत। आपलं केंद्रात राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे, मी महायुतीचे उमेदवार असल्यामुळे आपल्याला निधीचा काही प्रॉब्लेम येणार नाही, शहराचा विकास करणं सोपं जाईल। यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आम्हाला महायुतीचं पॅनेल निवडून द्या, आम्ही राजापूरचा विकास नक्की करू। आपलं काम जनतेला आजही स्मरणात आहे असं म्हणणाऱ्या हुस्न बानो यांच्यावर मतदार पुन्हा विश्वास टाकतात की राजापूरच्या विकासाचं विजन मतदारांना भावतं, हे 3 तारखेला समोर येईल। प्रणव पोळेकर, झी 24 तास, रत्नागिरी।